नमस्कार, मी भाग्यश्री. बखर लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बखर लाईव्हच्या या लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे आता राज्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या होत्या त्याचा आज दिवसभरात निकाल समोर येतोय. काही जागांवरचे कल आणि काही जागांवरचे निकाल समोर आहेत. त्या अनुषंगाने आम्ही विश्लेषण करणार आहोत. माझ्यासोबत बखर लाईव्हचे संपादक उमेश घोंगडे सर आहेत. सर, तुमचं स्वागत. एकूणच ज्या 246 नगर परिषद आणि 42 नगरपंचायत निवडणुकीत भाजपा हा सगळ्यात मोठा पक्ष आज ठरलाय. शिंदेंच्या शिवसेनेचाही स्ट्राईक रेट वाढलाय. एकूण भाजपाला 120 जागा, शिवसेना शिंदे गटाला 54, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 40, काँग्रेस 34, शरद पवार 7, ठाकरे 8 आणि इतर 25. एकूणच सर आत्ताचे जे कल आहेत किंवा निकाल आहेत या सगळ्या आकडेवारीनुसार आपण आता बोलतोय. ही सगळी आकडेवारी मी मांडली असताना भाजपा हा सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय. भूतो न भविष्यती असं यश स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपाला मिळतंय. या यशाचं किंवा या विजयाचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? मुळामध्ये भाग्यश्री काय की भारतीय जनता पक्षाची राज्यात सत्ता आल्यानंतर गेल्या वर्षभरामध्ये ज्या पद्धतीचं नियोजन कसं असतं, एका बाजूला सरकार चालत असतं, एका बाजूला पक्ष चालत असतो. पण भारतीय जनता पक्ष या सगळ्या राज्यातले जे काही 5-6 प्रमुख पक्ष आहेत ह्याच्यामध्ये भाजपचं वेगळे पण काय तर सरकारच्या पातळीवर चालतं, संघटनेच्या पातळीवर चालत असते. भारतीय जनता पक्षाची जी एक शिस्त आहे त्यांनी जिल्हा परिषदा, महापालिका, पंचायत समित्या या सगळ्याच निवडणुकांची तयारी गेल्या वर्षभरापासून सुरू होती. संघटनेच्या पातळीवरती त्या गावामध्ये, त्या नगरपालिकेमध्ये, त्या महापालिकेमध्ये ही सगळी तयारी संघटनेच्या पातळीवर सुरू होती. दुसरीकडे हे बाकीचे जे उरलेले सगळे पक्ष आहेत ते संघटनेच्या पातळीवरती कुठंही त्यांची तयारी कुठंच नव्हती. आणि तयारीशिवाय, नियोजनाशिवाय कुठलीही निवडणूक जिंकता येत नाही. भारतीय जनता पक्षाने गेल्या 10 वर्षामध्ये अनेक निवडणुका याच पद्धतीनं तयारी करून जिंकलेल्या आहेत. त्यातलाच हा एक पुढचा भाग आहे, पुढचं पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीनं सध्या काम करत आहेत आणि सरकार चालवत असताना पक्ष संघटना कशी पुढं जाईल, पक्ष संघटना अधिक मजबूत कशी होईल निवडणुकीच्या मध्ये, भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य असं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा एक खूप प्रभावी, दूरदर्शी असलेला जरी मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला असला तरी सुद्धा पक्ष संघटना चालवण्यासाठी जे लागतं ती जे कौशल्य आहे किंवा त्याचं एक बारीक त्यांचं जे नियोजन असतं आणि त्याची अंमलबजावणी होते की नाही हे बघणं असतं. हे देवेंद्र फडणवीस यांच्या इतकं प्रभावीपणे राज्यातला कुठलाही नेता आज करू शकत नाही आहे, हे आपण बघतो आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक नगरपालिका असेल, प्रत्येक नगरपंचायत असेल, त्या ठिकाणच्या प्रत्येक छोट्या गोष्टीवरती त्यांचं बारीक लक्ष आहे. थेट कार्यकर्त्यांशी, शेवटच्या कार्यकर्त्यांशी थेट संपर्क आहे. आणि प्रदेशाध्यक्ष असतील, त्या जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, संघटन मंत्री असतील, या माध्यमातनं तुम्ही जर बघितलं असेल तर रवींद्र चव्हाण त्यांचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत भारतीय जनता पक्षाचे, मागाशी प्रतिक्रिया देताना ते असे म्हटले की ही बूथवरची लढाई होती. आणि बूथवरची लढाई त्यांनी अत्यंत, मी मागासपासून जे सांगतो तेच आहे की संघटन आणि रणनीती हे सगळं केलं. त्याची महत्वाची कसं आहे की रणनीती नुसती आखून चालत नाही तर ती प्रत्यक्ष अंमलात कशी आणली पाहिजे यासाठीचं काटेकोर जे नियोजन आहे, मला वाटतं त्याचा हा विजय आहे. खरं तर विरोधकांनी म्हणजे अगदी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांनी यातनं खरं तर खूप धडा घेण्याची गरज आहे. विशेषतः उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अत्यंत म्हणजे नामशेष झाली की काय असे त्यांचे 2 आकड्यापर्यंत पोहोचू शकलेले आहेत. दोघांच्या मिळून मला वाटतं 15 काहीतरी आहे, एक 8 आहे आणि एक 7 आहे. अशी बिकट अवस्था आहे. सर, पण एकूणच या निवडणुकीमध्ये कुठेच जसं महायुतीचे 3ही नेते आपल्याला धावपळ करताना दिसले, सभा घेताना दिसले. मुळात ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, कार्यकर्त्यांसाठी हे नेते झटले. मात्र उद्धव ठाकरे मुंबईतून बाहेर पडले नाहीत. शरद पवारांच्या पक्षाचंही फारसं काही दिसलं नाही. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं असं वाटतं का? नाही, त्या 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे कसं की शरद पवार हा घरात बसणारा नेता कधीच नाहीये. तुम्ही जर त्यांचा एकूण इतिहास पाहिला तर, पण आता एकूण त्यांचा वयाचा विचार केला तर त्यांना ते शक्य नव्हतं. मात्र उद्धव ठाकरे हे घरातून बाहेर कधीच पडत नाहीत, हा आपण पाहिलेला इतिहास आहे. मुख्यमंत्री असताना सुद्धा बाहेर पडत नव्हते. आजची जर एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया तुम्ही बघितलं तर ते काय म्हटले की मी फील्डवरचा आहे, मी घरात बसत नाही. त्यांना तेच ते वारंवार जे सांगतात त्यात
तथ्य पण आहे. बरोबर आहे. उद्धव ठाकरे हे कधी घर सोडत नाहीत आणि कार्यकर्त्यांसाठी वेळ देणं, त्यांच्यासाठी धावून जाणं, त्यांच्यासाठी काम करणं ह्याची खरं गरज होती. आता ती वेळ होती. ग्रामपंचायती असतील, नगरपालिका असतील, महापालिका असतील, जिल्हा परिषद असतील, हे कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. नेत्यांनी त्यांच्यासाठी काम करायचं असतं. मात्र शिवसेनेची एकूण संघटना, एकूण त्यांचं धोरण, उद्धव ठाकरेंची भूमिका केवळ एकनाथ शिंदे किंवा माफ करा देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणं, म्हणजे मुंबईत बसून या दोन नेत्यांना टार्गेट करणं, मोदी शहाणा शिव्या घालणं, ह्याच्या पलीकडे उद्धव ठाकरेंच्याकडनं गेल्या वर्षभरात काही झालेलं मी तर पाहिलेलं नाही आहे. त्यांच्या संघटनेसाठी म्हणून त्यांच्या शिवसैनिकांना, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना, त्यांच्या नेत्यांना उत्साह वाढेल, संघटना वाढवण्यासाठी काय करता येईल अशा पद्धतीचं काय उद्धव ठाकरेंकडनं झालेलं दिसत नाहीये. आणि निकाल सांगतोय तेच काय झालंय, त्यांनी काय केलं ते निकालात दिसत आहे. सर, हा निकाल समोर आलाय आणि असं म्हणतायत की या निवडणुका या येणाऱ्या महानगरपालिकेसाठीच्या लिटमस टेस्ट होती ही, आणि यामध्ये भाजपा असेल किंवा एकूणच महायुती अगदी यशस्वीपणे पास झाली आहे. पुढच्या या सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांवर या निकालाचा किती परिणाम होऊ शकतो? मला असं वाटतं की इतरांसाठी हा जो निकाल आहे तो महत्वाचा आहेच, पण तो उद्धव ठाकरेंसाठी फार महत्वाचा आहे. महत्वाचा या अर्थानं की या निवडणुकीनं उद्धव ठाकरेंना ज्याला आपण म्हणतो ना की कॉन्फिडन्स, तो त्यांचा मला असं वाटतं की कॉन्फिडन्स पूर्ण गेलेला असेल. कारण इतकी भीषण अवस्था शिवसेनेच्या इतिहासामध्ये कधीच झालेली नव्हती. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं आपण समजू शकतो की ऑलरेडी सगळा पक्ष अजित पवारांकडेच आहे आणि शरद पवारांना वयाच्या मर्यादा आहेत. खरं तर खूप मोठा नेता आहे शरद पवार, पण त्यांना वयाच्या मर्यादा आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाचं नुकसान निश्चितपणे झालंय, पण सर्वाधिक नुकसान उद्धव ठाकरेंचं झालंय. आणि त्यांचं मी जे आत्ता म्हटलं तसं त्यांचं जो कॉन्फिडन्स आहे तो निश्चितपणे गेलेला असेल. कारण त्यांच्यासमोर मुंबई महापालिका आहे. मुंबई महापालिका ही सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीनं, विशेषतः भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि सर्वात महत्त्वाचं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या दृष्टीनं मुंबई महापालिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होताना हे जे निकाल आहेत, हे निकाल निश्चितपणे उद्धव ठाकरेंच्या मनोबलावरती परिणाम करणारे आहेत. पुढच्या महापालिकेच्या निवडणुकीत आता काय वाढवून ठेवलंय याची चिंता त्यांना निश्चित ग्रासत असेल. कारण आपण बघतोय की एकूण नियोजनाशिवाय निवडणूक जिंकता येत नाही आणि नियोजनाचा आणि शिवसेनेचा फारसा संबंध आहे असं मला वाटत नाही. कारण एकूण त्यांच्या आतापर्यंतचा इतिहास जर बघितला तर ते केवळ इमोशन्स, भावना याच्या आधारावरती निवडणुका जिंकत असतात. बूथवरची लढाई ही शिवसेनेला माहीत नाहीये आणि भारतीय जनता पक्ष हा बूथवरती लढाई लढणारा आणि जिंकणारा पक्ष आहे. आणि आत्ता महापालिकेमध्ये, मुंबई महापालिकेमध्ये त्यांची गाठ बूथवरती लक्ष केंद्रित करून जिंकणारा पक्ष, अशा भाजपशी त्यांची गाठ पडणार आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेंनी खरोखरच खूप काळजी करण्याची गरज आहे असं मला वाटतं. जे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना कायम गद्दार, खोके या सगळ्या वच्यातून हिनवत आलेत किंवा टीका करत आलेत, त्याच एकनाथ शिंदेंनी भाजपच्या सोबत राहून एक जी लढाई आहे ती दाखवून दिली, स्वतःचं एक अस्तित्व दाखवून दिलं. आज एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया अशी होती की अनेक जण म्हणायचे की शिवसेना फक्त ठाण्यांपुरती मर्यादित आहे, पण आता नाहीये, चांदा बांध्यापर्यंत शिवसेना गेली आहे. हा सगळा विजय पाहता आता एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर येणाऱ्या काळात वाढेल असं वाटतं? मला असं वाटतं की आजचे जे निकाल आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या दृष्टीनं निकाल खूपच म्हणजे त्यांचा उत्साह वाढवणार आहेत. खूप चांगले निकाल आहेत. पण तरी सुद्धा अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांना शक्य तितकं दाबण्याचा, शक्य तितक्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून गेल्या 6 महिन्यात विशेषतः झालेला आहे. 6 महिन्यात मी यासाठी म्हणतोय की या निवडणुका महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपंचायत या निवडणुका समोर ठेवून जास्तीत जास्त आपला प्रभाव कसा वाढेल, भारतीय जनता पक्षाची सत्ता जास्तीत जास्त महापालिका, नगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदमध्ये कशी येईल यासाठीचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे. सत्तेतला पक्ष आहे, साहजिक कोणताही पक्ष असेल तर तो आपली सत्ता, आपला प्रभाव वाढवायचा निश्चितपणे प्रयत्न करतो. त्याचा फटका तुम्ही किती म्हटलं तरी अजित पवार आणि एकनाथ शिंदेनं गेल्या 6 महिन्यात बसलेला आहे. पण तो कमीपणा घेऊन सुद्धा एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीनं ही खिंड लढवलेली आहे, एकूण त्यांनी लढवलेल्या नगरपालिकांची संख्या आणि त्यांनी जिंकलेली संख्या याचा जर तुम्ही विचार केला तर त्याचा स्ट्राईक रेट खरंच चांगला आहे. आणि एका अर्थानं प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा एकनाथ शिंदे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाची, देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुळवून घेऊन अधिकाधिक संघटना वाढवण्याचा प्रयत्न करतायत, त्याला खरं तर आपण दाद दिली पाहिजे. दुसरं, अजित पवारांना सुद्धा
त्याच परिस्थितीचा त्याच पद्धतीचा सामना करावा लागतो आहे. पण तरीसुद्धा तुलनेनं त्यांचं यशसुद्धा फार चांगलं आहे असं म्हणता येत नाही, पण यश बरं आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस वेगळ्या झाल्याचा जो फटका आहे तो आत्ता तुम्हाला निकालातनं दिसत असेल. अजित पवारांनी अत्यंत प्रयत्न केले, सत्तेतला पक्ष आहे, भाजपचा सहयोगी आहे, याचा काही त्रासही झाला नाही, याचे काही फायदेही झाले. म्हणजे फायदे याचा अर्थ की त्रास सहन करत सुद्धा त्यांनी जी त्यातनं वाट काढली त्याच्यामुळे ते काय आता 35-40 पर्यंत पोहोचलेले आहेत. मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असत्या तर हा जो आकडा तो फार पुढे गेला असता हे आजच्या निकालावरून दिसत आहे. पण आता राजकारणात जर तरला काय अर्थ नसतो. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था अत्यंत दयनीय अशी आपल्याला निकालात दिसते. पण सर, अजितदादांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं का की पुणे जिल्हा हा अजितदादांचाच आहे? कारण 17 पैकी 10 याच्यावर त्यांचे नगराध्यक्ष आहेत. अजित पवारांचं जे वर्चस्व आहे ह्या 17 पैकी 10 नगरपंचायती नगरपालिकांमध्ये त्यांनी त्यांची सत्ता आणलेली आहे. आणि अर्थात पुणे जिल्हा हा कायम अजित पवारांचा, शरद पवारांचा, काँग्रेसचा जिल्हा आहे इतिहासात अगदी आपल्याला महाराष्ट्राच्या स्थापनेपासून बघितलं तर. पण आताची परिस्थिती या निकालानंतरची सुद्धा, म्हणजे आता पालिकांचा निकाल आहे त्यानंतर सुद्धा म्हणजे अजित पवारांना या निकालामध्ये आजच्या निकालामध्ये मोठं यश मिळालं आहे. तरी सुद्धा जिल्हा परिषदेची निवडणूक ही अजित पवारांसाठी तितकी सोपी नसेल हे पण लक्षात घ्या. मुळामध्ये एकूण आत्ता जर आपण पाहिलं पुणे जिल्हा परिषदेतलं एकूण जर गणित पाहिलं तर अजित पवारांना ही निवडणूक, जिल्हा परिषदेची निवडणूक जी आहे ती निवडणूक होणार आहे ती त्यामध्ये सत्ता राखणं ही खूप मोठी अडचण असेल, मोठं चॅलेंज असेल असं मला तरी वाटतं. सर, पुणे महानगरपालिकेत काय वाटतं? कारण एकूण भाजपमध्ये काल जे भरपूर प्रवेश झालेत, अजित पवार विरुद्ध भाजप असाच तो एक तुल्यबळ लढत होणार आहे. या निकालाचा परिणाम नेमका कोणाच्यात पारड्यात मत जातील किंवा कोणाच्या काय माहिती का की पुणे आणि पिंपरीमध्ये जे प्रवेश झालेत या दोन्ही ठिकाणचे जे प्रवेश आहेत ते एकतर अजित पवारांचे राष्ट्रवादी किंवा शरद पवारांचे राष्ट्रवादी असे जवळजवळ 90-95% प्रवेश या दोन पक्षांमध्ये आहेत. त्यामुळं फटका दोघांनाही बसणार आहे. पुणे महापालिकेत बसणार आहे, तो पिंपरीत बसणार आहे. कारण जे 22 लोक आपण म्हटलं तर त्यातले जवळजवळ 19-20 लोक हे 2 राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले आहेत. आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेसमधले हे मोठे तगडे नेते होते. यातला प्रत्येकजण नगरसेवक होताच, एखादा दुसरा पोचला तर जवळजवळ सगळे नगरसेवक होते. कुणी स्टँडिंगचं चेअरमन होतं, कुणी शहराध्यक्ष होतं, कुणी आमदारकी लढवलेली आहे, कुणी पक्षनेता होतं. असे खूप केवळ म्हणजे नुसते नगरसेवक नव्हे तर आमदार होण्याच्या क्षमतेचे यातले 22 पैकी जवळजवळ 8 ते 10 जण आहेत की जे आमदार होण्याच्या क्षमतेचे आहेत. असे सगळे लोक भारतीय जनता पक्षामध्ये आल्यामुळं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची दोन्ही शहरांमधली ताकद निश्चितपणे कमी झालेली आहे. नक्की. सर, एकीकडे राज्यामध्ये भाजपा नंबर 1चा पक्ष ठरला, मात्र सोलापूरचा जर विचार केला, अकलूजचा विचार केला तर एकूणच भाजपला अति आत्मविश्वास नडला असं वाटतं का? राज्यात सगळीकडे भारतीय जनता पक्षानं प्रचंड ऐतिहासिक, खरं तर नगरपालिकांनी नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात मोठं यश आहे. दुसरीकडं सोलापूर जिल्ह्यात मात्र एक मला वाटतं 4 नगरपालिका सोडल्या तर बाकी सर्व ठिकाणी ज्या महत्त्वाच्या होत्या, शरद पवारांचं आहे, पंढरपूर असेल, सांगोला असेल, अकलूज असेल, करमाळा असेल, अत्यंत महत्त्वाच्या या नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा सपशेल पराभव झाला. मला असं वाटतं की काहीतरी सोलापूरमधल्या रणनीतीमध्ये या सगळ्या नगरपालिकांची जी काय निवडणुकीच्या आधीची काय रणनीती होती त्याच्यात काहीतरी निश्चितपणे चूक झालेली आहे. ज्यांनी कोणी या सगळ्या नगरपालिकांचं निवडणुकीचं लीड केलं, नेतृत्व केलं भारतीय जनता पक्षाकडनं, त्यांच्याकडनं निश्चितपणे काहीतरी चुका झालेल्या दिसतात. हा खरं तर मुळात जर आपण पाहिला तर हा संपूर्ण जिल्हा अगदी सुरुवातीपासून हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचा आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचा आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाने तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये सत्तांतर घडवून आणलं होतं. मात्र लोकसभेला गडबड झाली, त्यानंतर विधानसभेला गडबड झाली. कारण विधानसभेला सुद्धा तुम्ही बघितलं तर सर्वाधिक जागा ह्या सोलापूर जिल्ह्यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेला आहे.
आणि बघा त्याच सगळ्या पट्ट्यामध्येच आता पुन्हा भारतीय जनता पक्षाचा पराभव झालाय. मधल्या काळामध्ये जी काही रणनीती आखली गेली ती रणनीती या निवडणुकीमध्ये सपशेल फेल झाल्याची आपल्याला दिसते आहे. दुर्दैवाची गोष्ट त्यातली एकच की राज्यामध्ये सर्व ठिकाणी भारतीय जनता पक्ष प्रचंड मोठी घोडदौड करत असताना सोलापुरात मात्र बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा खूप मोठं अपयशच पक्षाच्या हाती आलेलं दिसतं. सर, जसं सोलापूरचं त्यामधल्याच सांगोल्याचे झालं, कारण शहाजीबापू पाटील अक्षरशः इमोशनल होऊन बोलले की मला एकटं पाडलं गेलं आणि त्यांनी अनेक भाजपच्या नेत्यांवर टीका पण केली. पण एक हाती शहाजीबापूंनी सत्ता टिकवण्यात ते यशस्वी ठरले, एकटे लढले असं वाटतं. मुळामध्ये काय, मी जसं म्हटलं तसं की जी रणनीती जी काय आखली गेली त्याच्यामध्ये चुका झाल्या. एकूण ज्या पद्धतीनं शहाजीबापू पाटलांना एकटं पाडण्यात आलं, तिथं शेकापचे उमेदवार भाजपमध्ये आणण्यात आले, त्यांना उमेदवारी देण्यात आली, त्याचा दुहेरी फटका भारतीय जनता पक्षाला बसला. एक म्हणजे शेकापचे तिथले जो काय मतदार होता तो नाराज झाला, त्यांनी पाठ फिरवली. आणि दुसरीकडं ज्या पद्धतीची वागणूक त्या निवडणुकीच्या काळात शहाजीबापूंना माहितीतला पक्ष असताना सुद्धा दिली गेली, त्याची एक रिॲक्शन आली. तुम्ही म्हटलं तसं त्यांनी अगदी ते रडले, त्याचा इम्पॅक्ट निश्चितपणे झाला. आणि शहाजीबापूंना प्रचंड मोठं यश तुम्ही बघाल की सांगोला नगर परिषदेमध्ये मिळालेलं आहे. सर, एकूणच हे सगळंच आत्ताचं यश बघता भाजपा नंबर 1चा पक्ष ठरलाय. त्या खालोखाल शिंदेची शिवसेना, नंतर अजित पवारांची राष्ट्रवादी, महाविकास आघाडीचा विचार केला तर काँग्रेस जरा बरं कुठे काहीतरी काम करताना दिसतंय. कारण काँग्रेस खरं जर विचार केला ना तर काँग्रेसचा एकूण विस्तार बघितला, पक्ष म्हणून विस्तार बघितला तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस इतक्याच जागा त्यांना आलेतात, साधारण तेवढेच ठिकाणी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सध्या 40 जागा दिसत आहेत आणि काँग्रेसला 34. म्हणजे कल्पना करा, त्यापेक्षाही खाली. फारच वाईट परिस्थिती आहे. म्हणजे फार चांगली परिस्थिती वगैरे अजिबातच नाही आहे काँग्रेसची, फारच दयनीय अशी परिस्थिती आहे. काँग्रेस हा खूप मोठा पक्ष आहे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी काँग्रेसची बरोबरीच होत नाही आहे. आणि तरीसुद्धा ते राष्ट्रवादीपेक्षा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा सुद्धा खूप कमी जागा आहेत. खरं तर सर्वाधिक जसं आपण मगाशी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल बोललो, तीच परिस्थिती किंवा त्याहीपेक्षा एकूण पक्ष बघितलं तर त्याहीपेक्षा भीषण परिस्थिती काँग्रेसची आहे. काँग्रेसनी प्रचंड काळजी करण्याची गरज आहे. इतका मोठा पक्ष आहे राज्यातला, इतका मोठा विस्तार आहे आणि 34 नगर परिषद त्यांच्या जर ताब्यात असतील 288 पैकी, तर फारच वाईट परिस्थिती आहे काँग्रेससाठी. एक वेळ मी समजू शकतो शरद पवारांचा दुभंगलेला पक्ष आहे, उद्धव ठाकरेंचा दुभंगलेला पक्ष आहे, पण काँग्रेससाठी हे अत्यंत दयनीय. काँग्रेसच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काँग्रेसची ग्रामीण महाराष्ट्रात इतकी भीषण अवस्था यापूर्वी कधी झाली नव्हती. जसं मी शिवसेनेचं म्हणतोय, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं म्हणतोय, पण त्यापेक्षाही गंभीर जे आहे जे काँग्रेसच्या बाबतीत आहे. कारण काँग्रेस हा फार मोठा पक्ष आहे आणि त्या पक्षाची अशी दयनीय अवस्था होणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं खूपसं चांगलं नाही आहे. थोडक्यात येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत त्यासाठी म्हणजे ठाकरेंची शिवसेना असेल, काँग्रेस असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, या तिन्ही पक्षांनी धडा घेणं गरजेचं आहे आणि काहीतरी शिकणं. निश्चितपणे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाची यंत्रणा आहे, त्यांची संघटना आहे, त्यांची व्यवस्था आहे, त्यांची शिस्त आहे, प्रत्यक्ष योजनांची अंमलबजावणी आहे, संघटना म्हणून जे काम आहे ना ते तुम्हाला भारतीय जनता पक्षाचे विचार, तो पक्ष, ती संघटना आवडत नसेल, पण ज्या पद्धतीची त्यांची व्यवस्था आहे, ज्या पद्धतीची त्यांची कामं करण्याची पद्धत आहे, हे ज्यांना राजकारणात यशस्वी व्हायचं आहे, ज्यांना सत्तेत यायचं आहे, त्यांनी भारतीय जनता पक्षाकडनं हे शिकलं पाहिजे. त्याच्यामध्ये मग ती उद्धव ठाकरे असतील किंवा अन्य कोणताही पक्ष असेल, या पद्धतीनं तुम्हाला पक्ष संघटनेवरती काम केल्याशिवाय यश मिळणार नाही. हे यापुढच्या निवडणुकीत खरं तर या पक्षांनी खूप शिकण्यासारखं या निवडणुकीतून. अगदी सर, एकूणच या सगळ्या निकालाचं आणि एकूणच या सगळ्या परिस्थितीचं तुम्ही खूप छान विश्लेषण केलं आणि नेमकी पराभवाची कारणं आणि काय करायला पाहिजे, कुठल्या पक्षाने काय शिकणं गरजेचं आहे, या सगळ्यांचं अचूक असं विश्लेषण तुम्ही बखर लाईव्हच्या प्रेक्षकांना करून दिलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.